सर चला आतमध्ये लगेच आपण ऐकूया आवाज आमचे योगेश ढोले जोडले जातील पुढील मॅच साठी आणि जरूर आपण थोडस विश्रांती या ठिकाणी घेऊया पण मी विश्रांती घेतो तुम्ही थांबू नका तुम्ही पाहत बसा DPL दामत प्रीमियर लीग 2025 चा थरार मॅचला सुरुवात झाली आहे पहिला चेंडू निर्धाव आला पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत DPL 2025 मध्ये लास्ट मॅच बासित डोंगरे यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत लोअर फुल टॉस बॅक टू द बॉलर फटका चांगला होता हातामध्ये चेंडू गॅदर झाला असता तर कदाचित वेगळं काहीतरी पाहायला देखील मिळालं असतं इथून आपण पाहता 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 2 चेंडूंमध्ये धावा धावफलकावरती मारायला मिळतात एक मन्नान तामोली या ठिकाणी उपस्थित झाले त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत लेग स्टेज मधील शेवटची मॅच आपण पाहता TK11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये साऊथ 11 ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न फटका फसलाय सेकंड अटॅम्प मध्ये झेल कॅरी केला विकेट महत्वाची होती ती विकेट आली आहे पहिला आदरा मिळतोय TK11 टीमला बॅटिंग करत असताना एक या धावसंख्येवरती हिथून परतताना पाहायला मिळेल बबलूचं या मॅच मध्ये असणं फार गरजेचं होतं ही मॅच तुमच्यासाठी फार महत्वाची ही मॅच तुमच्यासाठी निर्णायक आहे या मॅच मध्ये बरंच काही आपल्याला पाहायला मिळेल ही मॅच बऱ्याच जणांचं भवितव्य या मॅच वरती देखील निर्भर आहे ही डिसाइड करणारी मॅच आहे ही फार महत्वाची मॅच आहे ही डिसाइड मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते लेग स्टेज मधील धावा धावफलकावरती पाहायला मिळतात एक या धावसंख्येवरती विकेट आले एक चांगली गोलंदाजी साकारत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय साऊथ 11 या टीमचा नबील P1च्या पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतो नबील दर्जेदार कामगिरी पहिल्या षटकामध्ये त्याची राहिली आहे पहिल्या षटकामध्ये त्याने आतापर्यंत 3 चेंडू फेकले त्याच्यामध्ये एक धाव त्याने खर्च केली आहे एक विकेट आली आहे मॅच महत्वाची आहे महत्वपूर्ण कामगिरी त्याला देखील करायची आहे त्याच प्रयत्नामध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो आखुटापचा चेंडू फटका फसलाय त्याच्यावरती मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता बॅक टू द बॉलर पकडलाय झेल कॉटन बॉल झाले तिथून आणखीन एक फलंदाज बाद अब्दुल्ला बॅक टू बॅक विकेट महत्वाच्या मॅच मध्ये इथून थांबणं फार गरजेचं राहील विकेट वरती शेवटपर्यंत टिकून राहणं फार गरजेचं राहील परंतु तिथे सातत्याने विकेटची पडझड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते ही मॅच दोन्ही टीम साठी फार महत्वाची आहे दोन्ही टीम इथून प्रयत्नांची परिकाष्ठा त्यांना मैदानावरती करायची आहे परंतु इथे ते सर्व काही बाजूला ठेवून फलंदाज आपली विकेट इथून गमावताना पाहायला मिळतात आणखीन एक चांगला चेंडू आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो काय गोलंदाजी चालू आहे आपण पाहतोय नबील या गोलंदाजाची अगदी फलंदाजांना बॅकफूट वरती ढकलण्याचं काम मैदानामध्ये करतोय डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी इकॉनॉमिकल स्पेल तो हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो 5 चेंडू त्यानं फेकलेत एक धाव त्यानं खर्च केली आहे आणखीन एक चांगला चेंडू अगदी पुढे टाकला होता षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 1-2 बाद 1 ही धावसंख्या धावफलकावरती.
5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सकलेन आपण पाहतोय 5 चेंडू त्यानं आतापर्यंत फेकले. ताना धावा खर्च केल्या. 4-5 चेंडूंमध्ये पहिल्या षटकामध्ये आली होती. एकंदरीत धावसंख्या 5. काय गोलंदाजी चालू आहे मैदानामध्ये. थांबवला अक्षरशः फलंदाजानं. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफ आणि अगदी लॉंग ऑनच्या मधून स्ट्रेट डाऊनचा फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्रिकेटमध्ये सेफ फटका म्हणून मानलं जातं. लॉंग ऑफ आणि अगदी लॉंग ऑनच्या मधोमध हा फटका सजवला. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. चौकारानं आपण पाहता इथून धावफलक जाऊन पोहोचले 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. साईडच्या बाट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 समाप्ती. 9 धावा धावफलकावरती. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ इथून बाकी आहे. व्हाईट बॉल आला. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिला चेंडू इथं अभ्यंतर आला. अमन आला गोलंदाजीसाठी. ताना मात्र पहिला चेंडू इथं अगदी आपण पाहतो वाईट फेकला. अभ्यंतर धाव आली. 10 धावा धावफलकावरती इथून पाहता. शेवटची मॅच आहे लेग स्टेज मधील. इथे खराब चेंडू. नो बॉल. नेक्स्ट बॉल असेल फ्रीचा. इथे आता संधी फलंदाजाला मोठा फटका इथून मारण्याची. लोअर फुलटॉस ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वेगाने आले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एकच धाव तोपर्यंत इथे कंप्लीट झाली आहे. फ्रीजच्या चेंडूवरती अगदी आपण पाहतो सिंगल धाव आली आहे. लोअर फुलटॉस होता. ऑन साईडला फटका खेचायचा होता. गॅप फार मोठी होती. चेस क्षेत्ररक्षकासाठी मोठा होता परंतु त्या ठिकाणपर्यंत तो पोहोचला. त्याने मात्र फिल्डिंग केली चांगली आणि तिथून आपण पाहता एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 12. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना या षटकांमध्ये आपण पाहतो एक वाईट देखील आला. एक नो देखील आला. इथे आणखीन एक विकेट आली आहे. शाहीद चांगली बॅटिंग करत होता. तो देखील इथून बाद झाला. अगदी फुलन यांचा चेंडू होता. शोएब चांगली बॅटिंग करत होता. तो देखील इथून बाद झाला. बॅटीला स्पर्श झाला. पाठीमागे यष्टीरक्षकांना चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. विकेट आणि विकेट मैदानावरती पाहायला मिळतात. पार्टनरशिप होणं फार गरजेचं आहे. इथून पार्टनरशिप बिल्डअप करणं तुम्हाला गरजेचं आहे. पार्टनरशिप जर तुमच्यामध्ये झाली तर मात्र चांगली टोटल इथून आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. कारण की आता दुपारचं सत्र चालू झालंय. चेंडू यावेळी ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या मोठी उभारली जाते. धावसंख्येचा पाठलाग देखील आपल्याला पाहायला मिळतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला टार्गेट आता इथून आदनांच्या प्रत्येक षटकारावरती सद्दाम यांच्याकडून 200 आणि अफसर यांच्याकडून 200 प्रत्येक षटकारासाठी 500. पहिलाच फुलटॉस ऑन साईडला. फुल करायचा प्रयत्न. झेल जरूर पकडला या ठिकाणी परंतु पंच सांगताय तीक्ष्ण नो बॉल. आणि आता इथून गोलंदाज देखील बदलला जाईल. 2 विकेट फेकले त्या षटकामध्ये. गोलंदाज चेंज केला जाईल. दाबा धावफलकावरती आपण पाहता 14. हा देखील फुलटॉस होता. ऑन साईडला ताकदवर फटका मारायचा होता. षटकारासाठी कॅश प्राइज देखील लागला. प्रति षटकार 200 त्यानंतर 500 देखील आहेत.
14 धावा धावफलकावरती. शाहिद चांगला चेंडू तालाबात टॉस करत असताना अगदी आपण पाहतो पॉइंट मधून चेंडूला काढलाय गली आणि पॉइंटच्या अगदी मधून चेंडूला काढलाय. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावांना धावफलक आपण पाहता जाऊन पोहोचलं. 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये अमनचं तिथे मात्र त्याने चुकी केली. 2 विमर त्यांना फेकले. चांगला चेंडू डिलिव्हर केला. फुलेलेंचा चेंडू एक विशिष्ट शैलीने गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो या ठिकाणी. शाहिद चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा आता शाहिदचा आपल्याला पाहायला मिळतो. उर्वरित काही चेंडू खऱ्या अर्थानं अमनचं गोलंदाजीतील तो या ठिकाणी फेकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील फुलटॉस होता. ऑन साइडला टर्न केले चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकच धाव इथून देखील कंप्लीट होताना पाहायला मिळेल. म्हणजे 17 धावा आता धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपल्याला पाहायला मिळतं. चांगली मॅच खऱ्या अर्थानं ही मॅच दोन्ही टीम साठी फार महत्वपूर्ण आहे. आपलं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल या स्पर्धेमध्ये तर इथून TK 11 या टीमला ही मॅच जिंकणं फार गरजेचं राहील. शॉर्ट आर्म पुल केला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक अगदी उभा आहे त्या ठिकाणी. मिड विकेट मध्ये त्यानं पकडली झेल. इथून मात्र आणखीन एक विकेट येईल. 4थी विकेट मैदानाच्या बाहेर येते. आदनान यांना देखील परतावं लागेल. ताकद या ठिकाणी कमी पडतीये. फटका लॉक केला होता. व्यवस्थित बॅट वरती देखील आला होता परंतु ताकद जनरेट करू शकले नाहीयेत आणि फलंदाजीतून बाद झाले. 17 या धावसंख्येवर आपण पाहतोय 4 विकेट त्यांनी गमावल्या. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला. 17 धावा धावफलकावरती. 4 विकेट इथून गमावल्यात. बॅटिंग करणाऱ्या TK 11 या टीमनं. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहताय साऊथ 11 टीम गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी साकारते. हा फटका चांगला आहे. ताकद आहे या फटक्यामध्ये. जाईल चेंडू काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार. हा आलाय षटकार बाबू यांच्या बॅटमधून. जबरदस्त फटका. गरज आहे या फटक्यांची. धावा बनवायचे, टार्गेट सेट करायचे. धावांचं येणं फार गरजेचं आहे. एका एंडने विकेट जातात. विकेट टेकून आता इथून चांगली टोटल मैदानामध्ये ठेवायची विपक्षीय टीमच्या अगेन्स्ट. 23 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू होती षटकार. मोहितच्या पहिल्याच चेंडू होती षटकार आला. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. शॉर्ट बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. आणखीन एक इथून पाहता आपण डॉट बॉल आला.
चला स्टार्ट करा मॅच. फुलटॉस बॉल होता, हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, परंतु पंच इथे दर्शवतात हा देखील नो बॉल आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वेगानं पुढे आलेत आणि विकेट. बाबू यांना परतावं लागेल. त्यांना ही धाव हवी होती, स्ट्राईक त्यांना स्वतःकडे हवी होती, परंतु इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये ते बाद झालेत. नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावा धावफलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचल्यात 25. शेवटच्या षटक प्रगतीपथावरती आहेत. 4 चेंडू अजूनही या षटकातील बाकी आहेत. 25 धावा धावफलकावरती. चांगला फटका आपण पाहता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव इथून आपण पाहता धावा धावफलकावरती एकाच्या साह्यानं 26 धावा धावफलकावरती. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक इथून आपण पाहताय डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते डीपीएलच्या माध्यमातून. दामत प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य असं आयोजन आणि तेवढंच नियोजनबद्ध ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या दामतच्या मैदानावरती. हाफ ट्रॅकर होता, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, पुल ठरलाय सक्सेसफुल, पॉवरफुल षटकार. 32 धावा धावफलकावरती या षटकाराच्या साह्यानं. या षटकातील एक चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 32 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथून आणखीन एक एखादा मोठा फटका आला तर मात्र अगदी 40 पर्यंत जाऊन पोहोचेल बॅटिंग करणारा PK11 हा संघ. हा देखील चांगला फटका ओव्हर द बॉलर हेड. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी वरून चेंडूला पाठवलाय, सीमारेषेच्या अगदी पलीकडे हा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि धावसंख्या अगदी वेगाने पुढे नेत असताना 38 धावा धावफलकावरती. धावगती मंदावली होती, थांबली होती, तिला अगदी वेगानं ऍक्सिलेटर वरती पाय दिले. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 बिगीत आले. धावा धावफलकावरती 38 टार्गेट असेल. आता इथून साऊथ 11 टीमच्या अगेन्स्ट 39 या धावसंख्येचं. 24 चेंडू 39 धावा. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. TK11 फिल्डिंग सेट करून घ्या. TK11 लगेच.
ए प्रमोद तू याद आहे यो बाकत दे तो नाही बोलता अरे हमदा चुप रे इथे यांगा इथे काय बाकत आहे धन्यवाद योगेश मनापासून धन्यवाद. तर थोडंसं लंच ब्रेक आणि आमचे कॅमेरामॅन या एखादा जेवण घेऊन जा चला. तर आमचे कोल्हापूरहून दादा ऍक्च्युली या मॅचचा आनंद घेतात. मुंबईकडे निघाले होते आणि स्वतः एक क्रिकेटर आहेत आणि त्यांनी पण मॅच आनंदासाठी लुटल्यात आणि खरं त्यांचे मनापासून धन्यवाद. जाऊया मैदानावरती करू का क्रिकेटच्या महासंग्रामाला पुन्हा एकदा सुरुवात. क्रिकेटची जत्रा क्रिकेटची यात्रा क्रिकेटचा उरूस भरला गेलाय. अब्बू अफजल पहिलं षटक घेऊन आलाय. ते घातक ठरलं असतं. नबील होता स्ट्राईकला सकलेन नॉन स्ट्राईकला आहे. आमचे उबेद बाय पण आज गेलेच ना कुठे. आज सकाळपासून मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. साईट इकडे चालू वाटते कुठेतरी. ओके जरूर. पहिला चेंडू निर्धाव इथे दूरवर होता. पंच आम्हाला सांगतात 7 वाईट चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव फुकटची धाव मोफतची धाव संख्या वरती जोडली जाणार. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. पुढचा चेंडू आपण पाहतोय. इथे रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न दोन तलवार चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. पहिला चेंडू निर्धाव होता त्यानंतर व्हाईट चेंडू इथे डॉट चेंडू आला. 2 चेंडू 1 धाव आपण या ठिकाणी पाहतोय. आणि इथे झेल ड्रॉप बाद व्हायचा टाइम आपण पाहतोय जुळला नाही या ठिकाणी. अदनान चुकी करतोय. या मॅच साठी खूप मोठा प्रयत्न असेल कारण इथे जुदान 11 नूर 11 दोन संघात आपल्याला भेटले. टॉपला जुदान 11 आहे. सेकंड थर्ड आणि फोर्थ याच्यासाठी संघ एक तर संघ नूर 11 भेटला आपल्याला. यामध्ये विजेता संघ कोण असेल. पुन्हा एकदा दूरवरचा चेंडू पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू स्क्वेअर मारा. अब्बू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. आता पण 3 चेंडू आपण पाहतो त्यांनी निर्धाव फेकले गेले आणि 2 वाईटच्या धावा खर्च केल्या. इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय हा नेम धरून टाकतोय. आपण नाही का एखाद्या आंब्याच्या झाडावरचे आंबे तोडतो हे बघ तोडला तसाच. 4 चेंडू झाले 4 डॉट 2 वाईटच्या धावा धावसंख्या 2. शेवटचे या पॉवर प्लेचे 2 चेंडू.
एक धाव आपण पाहतो या ठिकाणी सिंगल. धावसंख्या 3. विजयासाठी आपण पाहतो 39 धावांची गरज होती, 3 धावा आल्यात, अजूनही 12 आपण सरासरीने. इथे सकलेन आणि बागारी परतला. सुपर कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये, खडखडे मारण्याचा प्रयत्न आपण केला गेला, कोणत्या प्रकारची मुंबई नव्हती. बैठक शॉट या ठिकाणी सुप्याने सुरेख झेल पकडला. सकलेनच्या पाळीचा अंत. 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची गरज. पॉवर प्ले षटक आपण आहे, सुरेख हाताळलाय. स्वतः चेंडू मागून घेतला, स्वतः गोलंदाजी मागून घेतली आणि सांगितलं मी गोलंदाजी करणार, आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो गोलंदाजी केली. तो नवीन फलंदाज आपण पाहतोय, राजू नवीन फलंदाज सज्ज झालाय. दामद प्रीमियर लीग दामद गावची स्पर्धा, हक्काचं व्यासपीठ दामदकरांचं आमच्यासाठी उपलब्ध नेहमी असतं अशी स्पर्धा दामद प्रीमियर लीग 2025. गोलंदाजी मार्गवरती अखिल. आता बरं पॉवर प्ले षटक अखिल फेकायचा, तिथे तो महागडा होता, पण इथे अबू स्वतः गोलंदाजी मार्ग वरती आला, त्यांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतला गेला. बॅटच्या साईने 1 धाव आणि 2 वाईटच्या धावा होत्या. 5 चेंडू डॉट फेकले गेले. धावसंख्या 3. 18 चेंडू 36 धावांची गरज. इथे सुरेखपटका नबीच्या पाठमधून चेंडू निघालाय, जाऊन पोहोचला सीमारेषा पार. 6 धावेसाठी आला हा खणखणीत दणदणीत षटकार. बघा फैजल आडाल आमच्या सोबत या ठिकाणी आले नाही का. मोठा व्यक्ती जेव्हा व्यासपीठावरती येतो मोठा फटका यायलाच पाहिजे, आणि फैजल आडाल व्यासपीठावरती आला आणि त्याचं स्वागत नबील आडालने षटकार घेतला. राल कंपनी तर पॉवर शॉट म्हणून पाहिला गेला. धावसंख्या स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दुसरा चेंडू अखिलचा. इथे ओरते चेंडू बऱ्याच काळ चेंडू हवेमध्ये बबलूबाई चेंडू खाली येतो. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये, माघारी पाठवलाय नबीलला या ठिकाणी अखिलने. एकदा षटकार लगावला, दुसऱ्या चेंडूवरती 4 हुंड्या चित केलं. फलंदाज बाद. साहेब या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेटचा आनंद, क्रिकेटचा मजा लुटण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. आपण व्यासपीठावरती यायचं. नवीन आपण पाहतो या ठिकाणी नबील बाद झाला, सकलेन बाद झालाय. धावसंख्या 9 या आकड्यावरती आपण पाहतो. धावांची अजूनही गरज आहे. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू आणि 30 धावा. इथे मुलीच्या बॅटमधून चेंडू तो 1 धाव या ठिकाणी पाहतोय. एका धावावरती समाधान मानावं लागेल राजू मुलीला, कारण इथे चांगले क्षेत्ररक्षण. बाबू अब्दुल कादीर त्या ठिकाणी तैनात. एका धावेने स्कोर कडे अग्रेसर होतो. धावसंख्या जाऊन पोहोचली 10 आकड्यावरची धावसंख्या आहे. राजू सामना करेल अखिलच्या पुढच्या चेंडूचा.
इथं आपण पाहतोय टॅप केलाय चेंडूला. एक धाव आपण या ठिकाणी पाहतो. एका धावेने स्कोर कार्ड अग्रेसर झाला. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. 4 चेंडू झाले. अखिलचे 2 चेंडू अजून शिल्लक असतील. फैजान भाई कारण मुसा 11 संघ क्वालिफाय होणारा पहिला संघ ठरला नाही आज, त्यामुळे थोडस नाराज. पहिला संघ बाहेर जाणारा ठरला मुसा 11. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय. अखिल सुरेख कामगिरी करतोय. शेवटचा चेंडू असेल अखिलचा. सुरेख कामगिरी आपण पाहतो. इथे आता आयोजकाच्या डोक्याला ताप असेल आणि आयास भाई जी मेहनत घेतात ना, खूप महत्वाची मेहनत आहे घेतो. जेवणारे मी आयास भाई, काही टेन्शन नाही. तुमचं प्रेम एवढं भरभरून भेटलंय, पोट माझं तिथंच भरलंय. वरती चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या बंदा प्रयत्न आणि इथे राजूला माघारी परतावं लागेल. एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय आणि इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 39 धावांचा पाठलाग करत असताना 12 म्हणजे अजूनही वाटतंय 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावा. चला साथ आणि अमोश के पप्पा के भविष पवार. बारा चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्ग होती. बबलू स्ट्राईकला येतो साऊथ, नॉन स्ट्राईकला येतो मोईज. ताकद दोघांमध्ये पण आहे. ती धावसंख्या कुटायची. अफजल अर्थात आबूने अफलातून कामगिरी केली. इथे पहिला चेंडू स्लोवा डिलिव्हरी गती बरोबर पहिल्या चेंडूवरती पाहिला गेला. पब्लूने चांगला चेंडू फेकला गेला. 10 चेंडू या ठिकाणी पाहतो. 11 चेंडू आणि आता विजयासाठी 27 धावांची गरज आहे. 11 चेंडू 27 धावा. जरूर असतो तर 7 रश टर्म घे ना नॉन स्ट्राईकचे. इथे पाहतो टाळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. गॅपमध्ये चेंडू गेला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते दुसरी धावी पूर्ण होते. 2 धावांचा स्कोर कार्ड 14 या आकड्यावरती. अजून 25 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक येते 9 चेंडू आणि 25 धावांची गरज.
तर धावसंख्या स्कोर करता दुसऱ्या षटकाराच्या सहाय्याने 20 अजूनही 19 धावांची गरज आहे. 8 चेंडू आणि 19 धावांची गरज. 8 चेंडू आणि 19 धावा. बबलू पुन्हा एकदा त्याच्या स्ट्राईकला साऊथ. इथे पाहतो कुठेतरी एकदा पूर्ण जाती दुसऱ्या बाजूला प्रयत्नाची टक्के चपलाय नाही. इथे शतरक्षक चेंडू परत पोहोचला पण चेंडू तुला पकडता आला नाही, शतरक्षण करता आला नाही. 2 धावा उर्वरित 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. हा चेंडू बबलूचा खूप महत्वाचा असेल. या चेंडूवरती एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र पालटू शकतो. आज की बात आज सोच लो, मुसावा है. आज की बात आज सोच लो, कल की बात कल सोचेंगे. आज और कल में बहुत फरक होता है. इथे हा चेंडू खूप महत्वाचा म्हटलं गेला आणि इथे आपण पाहतो अशा उच्चपाळीचा अंत. फलंदाज बाद येणारे 6 चेंडू आता विजयासाठी. सौदी लोक संघाला 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. त्याला पाच घ्या. अदनान गोलंदाजी मार्गमध्ये 6 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावांची गरज. इथे आक्रांतीवाले आपण पाहतो. शॉट फाईन रिझनला होता फलंदाज बाद. मोहितच्या पाळीचा अंत. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आपण पाहतोय या ठिकाणी 3 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे.
वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. ओके, चेक करतो. तुम्ही बोलला तसं. वाईट बॉल आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेर वळून घेतला आणि तो परत लाईन सोडली नव्हती. तर ऑफिशियल्स अर्थात बरोबर आहे ना. ओके, सर्वांनी बघितलं मित्रांनो. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. इथे पाहतो वरपे चेंडू बराच काळ चेंडू आळेमध्ये आहे. चेंडू परत पोहोचू शकला नाहीये. इथे 2 धावा घेण्यात आल्या. झेल घेणं गरजेचं, प्रयत्न करणं गरजेचं होतं अखिलचा. 2 धावा. आता उरलेल्या 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. करो या मरो म्हटलं जाणार नाही, कारण दोघांना संधी आहे ना दादा. अकलाक वाय खऱ्या तर या स्पर्धेसाठी खूप मोठी मेहनत आहे त्यांची, खूप मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी. त्यांचं मनापासून धन्यवाद. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. एक चेंडू आणि 7 धावांची गरज. धावणं गरजेचं होतच, कारण ते धावला असता तो गोलंदाज थोडासा फंबल होतो. चेंडू फेकला पण असता, एकाची 2 पण भेटली असती. जर तुम्ही जागेवरती थांबलं तर कमी भेटणार नाहीये. एक चेंडू 7 धावांची गरज आहे. जिशान आलाय. तर चला लगेच मी ज्यांची नावं घेतो त्यांचा कॅप्टन या ठिकाणी यायचंय. सौद 11, शादाब 11 आणि टीके 11. कॅप्टन आपण फक्त कॅप्टन या ठिकाणी यायचंय. तिघे जण टीके 11, सौद 11 आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय